डोंगर दऱ्यातून रानवाटांमधून पावलांच्या ठशांशिवाय काही ठेवू नका. ते धुकं, ते ढग अप्रतिम. या ठिकाणी पाण्याच्या टाक्या आहेत. आत्ताच मला एक भला मोठा बेडूक दिसला. तर आज आपण निघालो आहोत चावंड किल्ला पाहण्यासाठी. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून याची उंची सुमारे 3400 फूट आहे. हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असून जुन्नर शहरापासून अवघ्या 14 ते 15 किलोमीटर अंतरावरती आहे. वातावरण असं झालेलं आहे की पावसाशी आपली गाठभेट नक्की होणार आहे असं वाटतंय मला. जुन्नर शहरातील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून आपटाळे घाटगर रस्त्याने चावंड हे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावी आपल्याला पोहोचायचे आहे. किल्ल्याच्या पायथ्याजवळ असलेले हॉटेल प्रसन्नगड आणि तिथे आपण गाडी पार्क केलेली आहे. भगवा झेंडा आणि त्याच्या पाठीमागे प्रसन्नगड. सुंदर. गडावर जाताना साधारण 300 ते 400 पायऱ्या आहेत. शिवाय वनविभागाने केलेल्या पायऱ्या व लोखंडी रिलिंगमुळे आता गड चढणे सोपे झाले आहे. हॉटेलपासून थोडं पुढं आल्यानंतर इथं आपल्याला एक बोर्ड पाहायला मिळतो, चावंड मार्ग. तो पायरी मार्ग तिथं दिसत आहे आपल्याला. कॅमेऱ्यात येईल की नाही आयडिया नाही, पण खालूनच आपल्याला तो पायरी मार्ग दिसतोय पूर्णपणे, जो वरपर्यंत गेला आहे अगदी. आणि आपण येऊन पोचलेलो आहोत अगदी किल्ल्याच्या पायथ्याशी. या ठिकाणी आपण पाहू शकतो किल्ल्याविषयी माहिती दिलेली आहे. जुन्नर वन विभाग, किल्ले चावंड. थोडंसं वरती आल्यावर पुन्हा इथे आणखीन एक बोर्ड आहे, किल्ले चावंड. गडाची नावं दिलेली आहेत आणि थोडी हिस्ट्री दिलेली आहे. डोंगर दऱ्यातून रानवाटांमधून पावलांच्या ठशांशिवाय काही ठेवू नका. साहसी सुखद आठवणींशिवाय बरोबर काही घेऊ नका. वा. गडाच्या माथ्यावर चावंडाई देवीचे मंदिर आहे. त्यावरूनच कदाचित गडाचे नाव चावंड असे पडले असावे. किल्ल्याच्या या भागापासून लोखंडी रेलिंगचा मार्ग सुरू होतोय. लोखंडी रेलिंगचा पहिला टप्पा पार झाल्यानंतर आपण पोहोचतो दुसऱ्या टप्प्यावर. तो हा आहे. आणि खालच्या टप्प्यापेक्षा हा जो टप्पा आहे हा जास्त थोडा अवघड आहे. अर्थात रेलिंग्ज लावल्यामुळे तो आता तितका अवघड नाही आहे, पण तरीही आहे. हा टप्पा खरोखरच अवघड आहे. अतिशय छोटा मार्ग आहे आणि निसरडा आहे. एका वेळी फक्त एकच माणूस जाऊ शकतो. तिकडून जर कोणी येणार आहे तर त्याला तिकडेच थांबावं लागेल किंवा आपण इकडे थांबावं लागेल. चावंड उर्फ प्रसन्नगडाला सातवाहन, बहमनी, निजामशाही, आदिलशाही, मुघल, मराठे, इंग्रज या काळांचा इतिहास लाभलेला आहे. इसवी सन 1636 मध्ये शहाजी राजांनी निजामशाहीला वाचवण्यासाठी चावंड हा किल्ला मोगलांना दिला. त्यानंतर मे 1672 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड इत्यादी किल्ले जिंकले. तेव्हा चावंडचे नाव बदलून महाराजांनी प्रसन्नगड असे ठेवले. पायऱ्या आहेत, पायऱ्या आहेत. इट्स नॉट दॅट मच ऑफ इझी. ठीक आहे. ही चढण जी आहे ती उंच 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 होत गेलेली आहे. पहिल्यांदा अंतर एवढं होतं पायऱ्यांमध्ये, आता ते एवढं वाढलं. 2 मिनिट विश्रांती घेतो.
थकलो यार. हे बघा तिथे खाली चावंड गावाची वस्ती इथून पण दिसते. मस्त दिसतं यार. क्लास. सह्याद्री, ते धुकं, ते ढग, अप्रतिम. खूप शांतता आहे. पक्ष्यांचे आवाज आहेत. हलकासा पाऊस पडायला सुरुवात झाला आहे. जास्त पडला तर रेनकोट घालावं लागेल. ओके चलो, रेस्ट झाली, परत सुरुवात. जय भवानी, जय शिवाजी. थोड्याच वेळात मुख्य दरवाजापाशी आपण पोहोचणार आहोत. मला इथून दिसत आहे. तो तिथे आहे मुख्य दरवाजा. ओके चला लवकर पोहोचूयात आपण. काही थोडे किल्ले असे आहेत ज्या ठिकाणाहून सरळ गेल्यानंतर इथे लागलीच मुख्य दरवाजा लागत नाही, तर तो काटकोनामध्ये या बाजूला असतो. तो गोळ्यांचा मारा असेल किंवा शत्रूचा डायरेक्ट हल्ला असेल, हे टाळण्यासाठी या प्रकारे, म्हणजे इकडनं आपण वरती आलो, सरळ नाही तर त्याच्या काटकोनामध्ये इकडे हा दरवाजा आहे. या मुख्य दरवाजामध्ये प्रवेश करताना या इथे आपल्याला गणेशाची मूर्ती कोरलेली दिसते. आणि हा जो ही जी पूर्ण भिंत आहे ही पूर्ण एकाच कातळामध्ये आहे. हे या किल्ल्याचे, या दरवाजाचे वैशिष्ट्य आहे. ही गणेश मूर्ती आपण पाहू शकता किती सुंदर आहे. मुख्य दरवाजातून प्रवेश करून पुढे गेल्यानंतर या 5-10 पायऱ्या आहेत. इथे एक बोर्ड लावलाय पण त्याच्यावर काहीच दिसत नाहीये. आणि इकडे पहा, धुक्याचा पूर्ण एरिया, धुक्यामुळं काहीच दिसत नाहीये. संपूर्ण किल्ल्यावरती आपण एकटेच आहोत, कोणीच दिसत नाहीये. थोडीशी भीती पण वाटत आहे. आता आपण ह्या मार्गाने वर चाललेलो आहोत. वारा सुटलेला आहे. थोड्या वेळापूर्वी हा सगळा एरिया क्लिअर होता. पाऊस पडायला सुरुवात झाली आणि धुकं जमलंय. मुख्य दरवाजातून वर आल्यावर आपल्याला जंबूरका नावाची तोफ इथे पाहायला मिळते. कोणीतरी ही तोफेची नळी वर चढण्यासाठी म्हणून जमिनीत पुरली होती. त्या नळीचे आता संवर्धन करण्यात आले आहे. थोडं वर आल्यानंतर आपल्याला हा पहिला बोर्ड दिसलेला आहे, तोफ गाडा. आणि याच्या बरोबर विरुद्ध बाजूला हा तोफ गाडा आहे. छोटा आहे बट फार मस्त आहे. आणि चांगली गोष्ट ही आहे की याचं संवर्धन झालेलं आहे. लाकडाची चाकं आहेत ही, आणि याच्यावरती हे लोखंड लावलेलं आहे. हेही लाकडाचंच आहे पण एकदम व्यवस्थित फिट केलेलं आहे. या बाजूला तो गोळा आहे, तिथून आपण आत्ता असं आलेलो आहोत. आपण येथे आल्यानंतर पाहू शकतो की इथून डाव्या बाजूला पुष्करणी तलाव आहे आणि उजव्या बाजूला सदर आहे. हा जो संपूर्ण एरिया आहे गवत इतकं वाढलेलं आहे की आपल्याला सदरचे जे काही अवशेष आहेत ते पण थोडे अस्पष्ट दिसत आहेत. म्हणजे हा सगळा सदरचा भाग होता, ठीक आहे, सगळा सदरचा भाग आहे. आज अवशेष उरले आहेत फक्त. आणि जर सदरच्याच बाजूला जर आपण पाहिलं तर आपल्याला ही गोल उखळ आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये त्या काळी कदाचित पाणी वगैरे ठेवत असतील. आणि ह्या बोर्डच्या पाठीमागे सुद्धा एक उखळ आहे. आणि उखळीला या इथे एक होल आहे, इथे होल आहे. तर ही उखळ नंबर 1 आणि उखळ नंबर 2 तिथे, जी आत्ता आपण पाहिली. पुष्करणीकडे या साईडला एरो दिलेला आहे, तर आपण ह्या साईडला जाऊया. सदरचे अवशेष पाहून झाल्यानंतर पुढे जात असताना आपल्याला वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. पेशवे काळात या किल्ल्याचा वापर कैदी ठेवण्यासाठी केला गेला आहे. वाड्यावर आपण जाऊन पाहूया.
वाडा म्हणून असं काहीच राहिलेलं नाही आहे. आपण पाहू शकता फक्त अवशेष आहेत. समोर जो रोड जातोय तो चावंडा देवी मंदिराकडे जातोय. चावंडा देवी मंदिर ह्या बाजूला पण एक रोड जातोय, पण जसं की आपण पाहू शकतो चावंडा देवी आपल्याला इकडे जायचं नाहीये, तर या बाजूला ॲरो दिलेला आहे. वरती धुक्यामुळे काहीच दिसत नाहीये आणि अक्षरशः भीती वाटते. हे जे झाड बघताय आपण हे सायरीचं झाड आहे. सायरी म्हणजे कात. मावळ पट्ट्यामध्ये तुम्ही कधी आलात तर तुम्हाला सागाची झाडं, काताची झाडं, याला सायरीचं झाड म्हणतात. चावंडा देवी मंदिराकडे जाणारा रस्ता एकदम भुलभुलैयासारखा दिसतोय. केळीची झाडं आहेत. या झाडाचा आधार घेऊन आपण वरती चढलेलो आहे. चामुंडा देवीच्या मंदिरासमोर आपल्याला नंदी आढळतो. याचा अर्थ असा होतो की जवळच कुठेतरी शिवलिंग असावे, पण काळाच्या ओघात ते हरवले असावे. या किल्ल्याच्या सगळ्यात शेवटी डोंगर माथ्यावर जे पॉईंट आहे आपण तिकडे चाललेलो आहोत. याशिवाय मंदिरासमोर असलेली दीपमाळ सुद्धा शिवमंदिर असल्याचे सुचवते. चावंडा देवी मंदिर. हो, भारी. आपण पाहू शकता इथे चावंडा देवीचं मंदिर आलेलं आहे आणि फायनली गडाच्या सर्वोच्च शिखरावरती आपण पोचलो आहोत. भारी वाटतंय, जाम भारी. मंदिराच्या समोर या बाजूला दीपमाळा आहे. दीपमाळेच्या बरोबर पुढे इथे नंदी महाराज दिसत आहेत. हे देव ओळखता येत नाही आहेत. शंकराची पिंड यामध्ये आहे. आय थिंक ही असं नाही किंवा ही व्यवस्थित दिसत नाही आहे, पण यात शंकराची पिंड आहे, राईट. आणि हे पण आपल्यासाठी अननोन देव आहेत. मंदिरामध्ये आपण पाहू शकतो अतिशय प्राचीन असलेली ही चावंडा देवीची मूर्ती मस्त दिसते. चावंडाई मातेचं दर्शन घेऊन आत्ता आपण बाहेर पडलेलो आहोत आणि पाहूयात आपल्याला रस्ता कुठे दिसतोय. या बाजूला काही गुहा आहेत. आय होप आपल्याला रस्ता मिळावा. आपण प्रयत्न करूयात तिकडे जाण्याचा, कारण इथं काहीच दिसत नाही समोर आणि रस्तासुद्धा निसरडा झालेला आहे. चावंडा देवीचे दर्शन घेऊन आत्ताच आपण खाली आलेलो आहोत. आपण तिथेच आलेलो आहोत ज्या ठिकाणी आपल्याला चावंडा देवीचा मंदिराकडे हा बोर्ड दिसला होता आणि आपण ह्या बाजूला गेलो होतो. आता आपण पुन्हा ह्या बाजूला जाणार आहोत. त्या बाजूला एक शिवमंदिर आहे आणि आत्ताच 1-2 मिनटं झाले इथे एक मला चावंडा गावाचे ग्रामस्थ भेटलेले आहेत. काय नाव आहे आपलं? रमेश भालेकर. या बाजूला काय आहे पाहायला? शिवमंदिर. अच्छा. हेमाडपंथी. हां हां हां, हेमाडपंथी. ओके. धुका आता निवळले बऱ्यापैकी. चलो, गुड. इकडे या साईडला एक बोर्ड आहे, पौराणिक शौचालय, जे की त्या बाजूला आहे. आपण थोड्या वेळानंतर जाऊ तिकडे. आता इकडे समोर एक तळं दिसतंय. या गडावरती अनेक तळी आहेत पाण्याची, भरपूर. हे बघा, हे तळं आहे मोठं. आपण येऊन पोचलेलो आहोत पुष्करणी या ठिकाणी. आपण पाहू शकता त्या तिकडे पलीकडे एक शिवमंदिर आहे भग्न अवस्थेमध्ये आणि आपण तिकडेही जाऊयात त्या बाजूने. असं बोललं जातं की या गडावरची जी पुष्करणी आहे त्याच्यामध्ये आणि हरिश्चंद्र गडावरती जी पुष्करणी आहे त्यामध्ये साम्य आहे. हरिश्चंद्र गडावरती मी अजून गेलेलो नाही आहे, पण आहे असं वाचनात आलेलं आहे.
त्या तिथे एक शिवलिंग आहे आणि शिवलिंगाच्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. आय थिंक व्यवस्थित दिसत नाही आहे, पण बहुधा गणपतीची मूर्ती असावी. पुष्करणीच्या बाजूला असलेल्या भग्न शिवमंदिराचा काही भागच आता शिल्लक राहिला आहे आणि सभामंडपाची तर फक्त कमानच बाकी आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो नंदी आहे, त्याचा हा भाग तुटलेला आहे. दगडावरील नक्षीकाम आपल्याला काही काळ पाहतच राहू वाटते. या ठिकाणी आपण पाहू शकता की शिवलिंग आहे आणि बिलकुल काही अवशेष राहिलेले आहेत त्याचे. पुष्करणी तलाव पाहून झाल्यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत सप्तमातृका या ठिकाणी. सप्तमातृका इकडे ॲरो दिलाय, इकडे ॲरो दिलाय खरा, पण इकडं फक्त जंगल आहे. कुठून चाललोय, खाली काय आहे, बापरे. आपण पाहू शकता की कशा कशा रस्त्यातून आपण चाललेलो आहोत. या ठिकाणी हे जे काही वाढलं आहे सगळं गवत, याला रान माजलंय असा एक शब्द प्रयोग करतो आपण नेहमी. आणि आपण येऊन पोचलेलो आहोत सप्तमातृका या ठिकाणी. क्लास या ठिकाणी पाण्याच्या टाक्या आहेत आणि इकडनं ही जी सगळ्यात पहिली टाकी आहे, या बाजूला इथे एक प्रवेशद्वार दिलेला आहे. आपण हळूहळू पायऱ्या उतरूयात. हे पहा, या अशा पायऱ्या आहेत आणि आपल्याला बिलकुल सावकाश उतरायचं आहे. ओके, पाय सरकतोय. हे पहा, हे असं प्रवेशद्वार आहे आणि इथे पाहू शकता आपण गणपती कोरलेला आहे या ठिकाणी आणि अतिशय सुंदर दिसतोय तो प्रत्यक्षामध्ये. या भागात एका विस्तीर्ण खडकात एकमेकांना लागून एकूण 7 तळी खोदलेली आहेत. सप्तमातृका म्हणजे ब्राह्मी, महेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी आणि चामुंडा. या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ आहे. आत्ता आपण सप्तमातृका या ठिकाणी पाहिल्या, त्याच्या पलीकडे इथून आपण आत्ता पुढे आलेलो आहोत आणि आता आपण या बाजूने असंच या गवतातून वाट काढत पलीकडे जाणार आहे. त्या ठिकाणी लेणी आहेत, ती आपण पाहून घेऊयात. ही आहे निसर्गाची खरी सौंदर्यता, सह्याद्री. पावसाळा असल्या कारणाने संपूर्ण किल्ल्यावर उंच गवत वाढले होते आणि वाट पण निसरडी झाली होती. संपूर्ण खबरदारी घेऊन देखील एका ठिकाणी जे नव्हते व्हायचे तेच झाले. या ठिकाणी खाली गाळ आहे खूप आणि झुडपांमध्ये तो लपलाय. वेगवेगळ्या किड्यांचा आवाज येतोय. या दिवसांमध्ये कोणीही इकडे आलं तर एक लक्षात ठेवा, हे असे एकदम नॉर्मल, म्हणजे याच्याकडे बघून तुम्हाला वाटणार पण नाही याच्यावरून पाय सरकेल, पण लिटरली याच्याकडे पाय सरकतो, याच्यावर पाय सरकतो. माझा सरकला आत्ता आणि मी पडलो. ठीक आहे, लागलं काही नाही, मला वाचलो. या ठिकाणी लेणी समूह म्हणून या बाजूला ॲरो दाखवलेला आहे. रेलिंगचा फायदा एवढाच आहे की आपल्याला रस्त्यावरून पाय सरकला तरी आपल्याला थोडा कव्हर मिळतोय. हां, ही वाट आहे, आपण जाऊयात.
या मार्गाने आपण आत्ता खाली आलो आणि ही लेणी आपल्याला इथं दिसते. आपण याच्या आतमध्ये जाऊन पाहूयात. या ठिकाणी चूल मांडलेली आहे, आपण पाहू शकतो. याचा अर्थ इथं कोणीतरी राहून गेलेला आहे आणि स्वयंपाक बनवलेला आहे. जेव्हाही कधी आपण इथे एकटे किंवा ग्रुपसोबत येत असू आणि समजा थांबण्याची जर वेळ आली तर आपण या ठिकाणी थांबू शकतो. भरपूर मोठी जागा आहे, भरपूर मोठी ही लेणी आहे आणि सुरक्षित आहे, म्हणजे तटबंदी आहे सगळ्या बाजूने. फक्त इथे ओपन आहे आणि तोही इथे पण एक चढाव आहे. सो सेफ आहे. इकडनंही एक गेट आहे. इकडेही अजून लेण्या आहेत. गवत एवढं वाढलेलं आहे ना. हो, इथं तर सगळे दगड जे आहेत लेण्यांमधले ते सगळे विखुरलेत आणि एक बेडूक जो आहे तिथं मला दिसतोय. बेडकाची प्रजाती दिसते ही. इथे बेडूक दिसतोय. जवळ नको जाऊयात आपण त्याच्या. आणि थोडेसे बेडकांचे आवाज पण येतात इथे. या ठिकाणी बेडकांच्या काही प्रजाती असण्याची शक्यता आहे. आत्ताच मला एक भला मोठा बेडूक दिसला आणि तो वेगळाच आहे दिसायला. डार्क एकदम असा आणि वेगळाच आहे. तर ह्या ठिकाणी पण दुसरी एक रूम आहे. या ठिकाणी एक आहे, आपण पाहू शकतो. फार जुनं आहे. इथे धूर निघतोय कसला तरी यार. ओके, बाहेर पाऊस चालू झालेला आहे. आणि इथे एंड होतोय. या ठिकाणी लेण्यांमधली ही शेवटची लेणी आहे. आपण पाहू शकतो. आपल्याला हळूच चालायचं आहे कारण पाय सटकू शकतो. हे बघा, याच्या तर आतमध्ये सगळं अंधार आहे आणि चूल पण आहे इथे, पण अंधार आहे आणि खूप मोठी जागा आहे. पण खूप सारी लोक जेव्हा येतील तेव्हा घाबरण्याचं काही कारण नाही आहे. राहू शकतो आपण इथे. आणि इथे पण एक छोटीशी गुहा आहे. खाली बघा, काहीच दिसत नाही आहे. पेशवे काळात किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. पुढे एप्रिल 1818मध्ये इंग्रजांनी जुन्नर ताब्यात घेऊन सैन्याची एक तुकडी या किल्ल्याकडे पाठवली. तब्बल 101 तोफगोळ्यांचा मारा करून किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि किल्ल्याच्या वाटेवर सुरुंग लावून पायऱ्या उद्ध्वस्त केल्या. थोड्याच वेळापूर्वी परतीचा प्रवास आपण सुरू केला. पण हा जो पायऱ्यांचा पॅच आपल्याला चढताना जितका थरारक वाटत होता त्यापेक्षा उतरताना तो जास्त थरारक वाटला. एवढंच मला नमूद करायचं होतं इथं आल्यानंतर. जर त्या रिलिंग्स लावलेल्या नसतील तर ते अतिशय अवघड होतं, पण रिलिंग्स लावल्यामुळे ते व्यवस्थित झालेलं आहे. तरीही पावसाळ्यात येताना आपण नक्की काळजी घेतली पाहिजे. पाय जाम सरकतात. खूप वेळा मला आत्ता इथे अनुभव आलेला आहे, खूप वेळा. टेक केअर. तर फायनली आपण आपला ट्रेक पूर्ण केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला हा ट्रेक? आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.